प्रॅक्टिस सेट 33, सराव संच 33, क्वेश्चन ॲड म्हणजे बेरीज करा. पहिलं गणित बघा, 9p अधिक 16q आणि 13p अधिक 2q. आता आपण यांची बेरीज करूया, आडव्या पद्धतीनं करूया. 9p अधिक 16q अधिक पुन्हा 13p अधिक 2q. आता आपण लाईक टर्म्स, सारखे दिसणारे टर्म्स एकत्र करूया. इथं p आहे, इथं p आहे. बघा आपण करूया एकत्र. 9p अधिक काय करूया, 13p घेऊया. नंतर अधिक 16q अधिक घेऊया 2q. आता या ठिकाणी बघा, लाईक टर्म्स आपण एकत्र केले, सारखे दिसणारे टर्म्स. आता आपण यांची बेरीज करूया. 9 आणि 13, 13 आणि 9 22. इथं p एकदाच लिहूया, p अधिक इथं q आहे, एकदाच q लिहूया. 16 आणि 2 18 लिहूया. म्हणजे उत्तर असं आलं 22p अधिक 18q. हे आहे उत्तर. दुसरं गणित बघा, 2a + 6b - 8c, 16a + 13c + 18b, 2a अधिक 6b - 8c, 16a अधिक 13c अधिक 18b. आपण यांची बेरीज करूया आडव्या पद्धतीनं. 2a अधिक 6b - 8c अधिक काय मिळवू त्याच्यामध्ये, 16a अधिक 13c अधिक 18b. आता आपण लाईक टर्म्स एकत्र घेऊ, सारखे दिसणारे. 2a, अजून a कुठे आहे, इथं आहे. अधिक काय होणार, 16a. त्याच्यानंतर घेऊया अधिक 6b. आता b शोधा कुठे आहे, इथं 18b अधिक 18b. त्यानंतर वजा 8c, अजून c कुठे आहे, इथे. म्हणजे किती, अधिक 13c. आपण आता यांची अंडरलाईन करूया. यांची आपण बेरीज किंवा वजाबाकी करणार आहोत. बघा इथं 2ला अधिक चिन्ह आहे, म्हणून इथं अधिक चिन्ह आहे, म्हणून यांची बेरीज करूया. 16 आणि 2 18, उत्तर येईल 18a. अधिक इथं अधिक आहे, म्हणून अधिक मी आधी लिहिलं. 18 अधिक 6, 18 अधिक 6 24b. आता इथं बघा, इथं 13 आणि 13ला चिन्ह अधिक आहे, 8ला चिन्ह वजा आहे, म्हणजे इथं भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे वजाबाकी होईल. 13तून 8 गेले तर 5 राहतात, आणि इथं c आपण लिहितो वरती. आणि मोठी संख्या कोणती याच्यातली, 13, म्हणून अधिक चिन्ह, 13चं अधिक चिन्ह इथं लिहूया. म्हणजे उत्तर येईल 18a अधिक 24b अधिक 5c. तिसरं गणित बघूया. 13x² वजा 12y² आणि 6x² वजा 8y². आपण आता आडव्या पद्धतीनं लिहून घेऊया आधी. 13x² वजा 12y² अधिक 6x² वजा 8y². आता आपण लाईक टर्म्स, सारखे दिसणारे टर्म्स एकत्र करू. x एकत्र करू. 13x² अधिक 6x² वजा 12y². अजून काय आहे, इथं वजा 8y² आहे. आता आपण याला अंडरलाईन करू. हे आहेत लाईक टर्म्स. बघा आता याच्यामध्ये बघा, इथं x² इथं x² आहे, मी x² आधीच लिहून घेतो. इथं 13ला अधिक चिन्ह आहे, 6ला अधिक चिन्ह, म्हणजे समान चिन्ह आहेत. जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा त्यांची बेरीज होते. 13 आणि 6 19, 19x² आलं. इथे चिन्ह इथं समान आहेत. समान कुठे, इथं वजा, म्हणजे इथं वजा चिन्ह देऊन ठेवायचं, कारण समान आहेत. आणि चिन्ह जेव्हा समान असतात तेव्हा बेरीज करायची. 12 आणि 8 20. इथं y² आहे, y², म्हणून इथं आपण y² एकदाच लिहून घ्यायचा. हे आहे उत्तर. 19x² वजा 20y². आता चौथं गणित बघा. 17a² अधिक 16c आणि 28c वजा 28a² आता मी हे आधी लिहून घेतो. 17a² अधिक 16c अधिक 28c वजा 28a²b². आता a²b² एकत्र करूया. म्हणजे आता सुरुवातीला 17a²
बी वर्ग वजा 28 ए वर्ग बी वर्ग अधिक हे 16C अधिक हे 28C. आता बघा ए वर्ग बी वर्ग आहे तसं लिहून घेतो, ए वर्ग बी वर्ग. आता 28ला वजा चिन्ह आहे आणि 17ला मात्र इथं अधिक चिन्ह आहे, म्हणजे चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी. 28मधून 17 गेले, 11 उरतात आणि मोठी संख्या 28 आहे त्याचं चिन्ह या ठिकाणी लिहूया, वजा 11 ए वर्ग बी वर्ग. इथे 16ला पण अधिक चिन्ह आहे, 28ला पण अधिक चिन्ह आहे, म्हणून अधिक चिन्ह मी आधीच लिहून ठेवतो. आणि इथं सी आहे, इथं सी आहे, सी लिहून ठेवतो. आता यांची बेरीज 16 आणि 28, 8 आणि 6 14शी 4, हातचा 1, 2 1 3 1 4, 44C. म्हणजे उत्तर आलं -11 ए वर्ग ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस 44C वजा 11 ए वर्ग बी वर्ग अधिक 44C. आता पाचवं गणित बघा, 3y वर्ग वजा 10y अधिक 16 आणि दुसरी राशी आहे 2y वजा 7. आपण आडव्या पद्धतीनं पुन्हा लिहून घेऊया. 3y वर्ग वजा 10y अधिक 16 अधिक 2y वजा 7 आपण एकत्र केलं. आता आपण लाईक टर्म्स एकत्र करूया. 3y वर्ग घेऊया पहिल्यांदा, 3y वर्ग लाईक टर्म्स नाही आहेत. नंतर वजा 10y घेऊया, yची लाईक टर्म आहे अधिक 2y अधिक 2y. पुन्हा अधिक 16 घेऊया, पुन्हा संख्या आहे वजा 7 आहे, तिथंपर्यंत घेतली. आता लाईक टर्म 3y वर्गला लाईक टर्म्स नाही आहे तसं लिहूया. 3y वर्ग इथं 10ला वजा चिन्ह आहे, 2ला अधिक चिन्ह आहे, म्हणजे चिन्ह भिन्न आहेत त्यांची वजाबाकी करूया. 10तून 2 गेले, 8 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा देऊया आणि y पुढे आहे तसं लिहूया. आता इथे बघा 16 आणि वजा 7 हे 2 वजा 7 हे दोन्ही संख्या आहेत. याच्यामध्ये 16ला अधिक चिन्ह आहे, 7ला वजा चिन्ह आहे, चिन्ह भिन्न आहेत. 16तून 7 वजा करूया, 16तून 7 गेले, किती राहिले 9 राहिले. मोठी संख्या 16 आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक देऊया, म्हणजे उत्तर असं होईल 3y वर्ग वजा 8y अधिक 9.